नमस्कार मित्रांनो. तुम्ही पाहत आहात ग्रंथगाथा, एक असं व्यासपीठ जिथे पुस्तकं फक्त वाचली जात नाहीत, तर समजली जातात, उलगडली जातात आणि आयुष्याशी जोडली जातात. आजचा हा व्हिडिओ फक्त एका पुस्तकाचं रिव्ह्यू नाही, तर तो आहे आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकावर ज्याने जगभरात कोट्यावधी लोकांना स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडलं. त्या पुस्तकाचं नाव आहे इकिगाय, द जॅपनीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ. थोडा विचार करा. तुम्ही सकाळी उठता, कामाला जाता, जबाबदाऱ्या पार पाडता, पैसे कमावता आणि पुन्हा झोपता. पण कधीतरी मनात प्रश्न येतो, मी हे सगळं का करतो आहे? माझ्या आयुष्याचा खरा अर्थ काय आहे? मी ज्या धावपळीत आहे ती खरंच आवश्यक आहे का? आणि हाच प्रश्न इकिगाय पुस्तकाच्या मुळाशी आहे. इकिगाय हे पुस्तक तुम्हाला सांगत नाही की हे करा म्हणजे यशस्वी व्हाल. ते तुम्हाला विचारायला लावतं, तुम्हाला जिवंत असल्याची भावना कशामुळे मिळते, तुम्ही कोणत्या क्षणी स्वतःशी खऱ्या अर्थाने जोडलेले असता. इकिगाय म्हणजे कोणतंही मोठं मोटिवेशनल भाषण नाही, तर एक शांत, खोल आणि प्रामाणिक संवाद जो तुमच्याशी तुमच्याच आत घडतो. लेखकांची ओळख. लेखकांची ओळख. हे पुस्तक लिहिलं आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी. हेक्टर गार्सिया स्पेनमध्ये जन्मलेला पण अनेक वर्ष जपानमध्ये राहिलेला लेखक. त्याने जपानी संस्कृती, झेन तत्त्वज्ञान आणि विशेषतः दीर्घायुष्य यावर संशोधन केलं. फ्रान्सिस्क मिरालेस लेखक, पत्रकार आणि मानसशास्त्राचा अभ्यासक. मानवी उद्देश, समाधान, आनंद आणि आयुष्याच्या अर्थावर लेखन करणारा विचारवंत. या दोघांनी मिळून जपानमधील ओकिनावा या बेटावर संशोधन केलं. ओकिनावा हे जगातलं सर्वाधिक 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक जिथे राहतात असं ठिकाण आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते फार श्रीमंत नाहीत, ना फार टेक्नॉलॉजिकल आहेत, ना फार लक्झरी आयुष्य जगतात. पण तरीही ते आनंदी आहेत, समाधानी आहेत आणि मानसिकदृष्ट्या शांत आहेत. इकिगाय म्हणजे नेमकं काय? इकिगाई हा जपानी शब्द 2 भागांपासून बनलेला आहे. इकी म्हणजे जीवन, गाई म्हणजे मूल्य, कारण किंवा अर्थ, म्हणजेच जगण्याचं कारण. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. इकिगाई म्हणजे फक्त मी कोणता जॉब करतो किंवा मी किती पैसे कमवतो हे नाही. इकिगाई म्हणजे मी सकाळी उठतो कारण, मला जगायला आवडतं कारण. जपानी लोक इकिगाई शोधत बसत नाहीत, ते इकिगाई जगत असतात. त्यांच्यासाठी इकिगाई म्हणजे आईने मुलासाठी बनवलेलं जेवण, वृद्ध व्यक्तीने रोज सकाळी केलेली बागकाम, कारागिराने आयुष्यभर एकच कला सुधारत राहणं, मच्छीमाराने समुद्राशी असलेलं नातं. हे सगळं इकिगाई आहे. आपण मात्र इकिगाईला फार मोठ्या चौकटीत बसवतो. आपण म्हणतो, माझा पॅशन काय? माझा ड्रीम जॉब कोणतं? माझा लाईफ पर्पज काय? आणि हे प्रश्न आपल्याला स्पष्टता देण्याऐवजी अजून गोंधळात टाकतात. इकिगाई सांगतो, तुमचं आयुष्य एका उत्तरावर अवलंबून नसतं. ते रोजच्या छोट्या अर्थांवर उभं असतं. पुस्तकात एक फार सुंदर वाक्य आहे. हॅपीनेस इज नॉट अ डेस्टिनेशन. इट इज समथिंग यू कल्टिवेट एव्हरी डे. आनंद म्हणजे कोणतीतरी एक दिवस मिळणारी गोष्ट नाही, तो रोज जोपासायचा अनुभव आहे. इकिगाई हीच जोपासना शिकवतो. इकिगाईचा सगळ्यात मोठा संदेश म्हणजे स्लो डाऊन. आपण सतत धावत असतो. पुढे काय, पुढे काय, पुढे काय. इकिगाई विचारतो, आत्ता काय आहे? आत्ता तू कुठे आहेस? आत्ता तुला काय समाधान देतं? आत्तापर्यंत आपण इकिगाई म्हणजे काय आणि ते फक्त यश किंवा करिअरशी जोडलेलं नाही हे समजून घेतलं. आता आपण येतो या पुस्तकातल्या सगळ्यात प्रसिद्ध आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या भागाकडे, इकिगाईचे 4 वर्तुळं. तुम्ही कधी सोशल मीडियावर एक रंगीत डायग्राम पाहिलाय का? 4 वर्तुळं आणि मधोमध एक शब्द, इकिगाई. पण इथेच एक मोठा गैरसमज सुरू होतो. हा डायग्राम सांगतो की इकिगाई म्हणजे 1. तुम्हाला जे आवडतं, 2. तुम्ही जे चांगलं करू शकता, 3. जगाला जे आवश्यक आहे, 4. ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात. या 4 गोष्टी जिथे एकत्र येतात
तो बिंदू म्हणजे इकिगाई. पण लेखक इथे थांबत नाहीत. ते फार स्पष्टपणे सांगतात, हा डायग्राम मूळ जपानी नाही, हा पाश्चिमात्य लोकांनी इकिगाई समजून घेण्यासाठी तयार केलेला मॉडेल आहे. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण आपण या 4 वर्तुळांना एक चेकलिस्टसारखं वापरतो. आपण म्हणतो, मला जे आवडतं त्यात पैसे नाहीत. माझं काम उपयोगाचं आहे, पण मला आवडत नाही. मी जे चांगलं करतो त्याला समाजात किंमत नाही. आणि मग आपण निष्कर्ष काढतो, माझ्याकडे इकिगाई नाही. पण हे निष्कर्ष चुकीचे आहेत. इकिगाई म्हणजे या 4ही गोष्टी परफेक्ट असायलाच हव्यात असं नाही. जपानी लोकांसाठी इकिगाई ही प्रक्रिया आहे, परिणाम नाही. ते विचार करत नाहीत, माझं सगळं आयुष्य एका पॉइंटवर कधी येईल. ते विचार करतात, आज मी जे करतो आहे ते मला अर्थपूर्ण वाटतंय का. चला आपण ह्या 4 वर्तुळांना एक एक करून खोलात जाऊन पाहूया. 1. तुम्हाला जे आवडतं, व्हॉट यू लव्ह. हे सगळ्यात पहिलं वर्तुळ आहे. पण आवड म्हणजे काय? आवड म्हणजे फक्त उत्साह नाही, फक्त मजा नाही, फक्त आनंद नाही. आवड म्हणजे जे करताना वेळ कसा जातो ते कळत नाही, जे करताना तुम्ही स्वतःला विसरता आणि कामात हरवून जाता. पुस्तकात याला फ्लो स्टेट म्हणतात. फ्लो म्हणजे मन आणि कृती एकत्र येणं. आणि विशेष म्हणजे फ्लोमध्ये असताना तुम्ही आनंद शोधत नसता, तो आपोआप घडतो. पण इथे एक धोका आहे. आपण म्हणतो, माझी आवड म्हणजे ट्रॅव्हल, माझी आवड म्हणजे म्युझिक, माझी आवड म्हणजे आर्ट. पण प्रश्न असा आहे, तुम्ही त्यासाठी सातत्य ठेवू शकता का? कठीण काळातही त्याच्याशी प्रामाणिक राहू शकता का? इकिगाई सांगतो, आवड म्हणजे फक्त उत्साहाचा क्षण नाही, तर दीर्घकाळची बांधिलकी आहे. 2. तुम्ही जे चांगलं करू शकता, व्हॉट यू आर गुड ॲट. हे वर्तुळ आपल्या अहंकाराला थोडं दुखावतं, कारण आपल्याला आपण जे आवडतो तेच चांगलं करतो असं वाटतं. पण वास्तव वेगळं असतं. काही वेळा आपण जे चांगलं करतो ते आपल्याला फार आवडत नाही. पण इकिगाई सांगतो, तुमची ताकद ओळखा. तुम्ही कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले आहात. आणि हे कौशल्य फक्त डिग्रीतून येत नाही. ते येतं अनुभवातून, अपयशातून, सातत्यातून आणि संयमातून. जपानमध्ये कारागीर असतात, जे आयुष्यभर एकाच गोष्टीत परिपूर्णता शोधत राहतात. त्याला म्हणतात शोकुनिन स्पिरिट. काम म्हणजे नोकरी नाही, ते साधना आहे. 3. जगाला जे आवश्यक आहे, व्हॉट द वर्ल्ड नीड्स. हे वर्तुळ आपल्याला स्वतःच्या बाहेर पाहायला शिकवतं. आज आपण सतत विचारतो, मला काय हवंय, माझ्यासाठी काय बेस्ट आहे. पण इकिगाई विचारतो, समाजासाठी माझं योगदान काय आहे. तुमचं काम कुणाच्या तरी आयुष्यात थोडा तरी फरक घडवतंय का? हे फार मोठं असायलाच हवं असं नाही. शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, क्लीनर, ड्रायव्हर, जर काम प्रामाणिकपणे केलं आणि उपयुक्त ठरलं तर ते इकिगाईचा भाग आहे. इकिगाई हिरो बनायला सांगत नाही, तो उपयोगी बनायला सांगतो. 4. ज्यासाठी पैसे मिळू शकतात, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. हे वर्तुळ आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतं. कारण आयुष्य फक्त अर्थावर चालत नाही, पण ते अर्थाशिवायही चालत नाही. पैसे वाईट नाहीत, पण पैसे एकमेव उद्देश बनले तर इकिगाई नष्ट होतो. पुस्तकात स्पष्ट सांगितलं आहे, जर तुम्ही फक्त पैशांसाठी काम करत असाल तर तुम्ही बर्नआउटकडे चाललेले आहात. आणि जर फक्त आवडीसाठी, आर्थिक स्थैर्याशिवाय जगत असाल तर सतत असुरक्षिततेत असाल. इकिगाई म्हणजे समतोल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या 4 वर्तुळांचा परफेक्ट ओव्हरलॅप सगळ्यांना मिळेलच असं नाही, आणि मिळालाच तर तो कायम राहील असंही नाही. इकिगाई स्थिर नाही, तो जिवंत आहे. तो बदलतो, वाढतो आणि कधीकधी पुन्हा शोधावा लागतो. म्हणूनच इकिगाई एक प्रश्न नाही, तो संवाद आहे. स्वतःशी, कामाशी आणि आयुष्याशी. आतापर्यंत आपण इकिगाई म्हणजे काय,
4 वर्तुळांचा सिद्धांत आणि त्यामागचा गाभा समजून घेतला. आता आपण येतो या पुस्तकाच्या सर्वात जिवंत, अनुभवाधारित आणि प्रेरणादायी भागाकडे. ओकिनावा. ओकिनावा हे जपानमधील एक बेट आहे, जिथे जगातल्या सर्वाधिक 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक राहतात. पण प्रश्न असा आहे, हे लोक कुठलं अमृत पितात का? कुठली गुप्त औषधं वापरतात का? किंवा कुठल्या आधुनिक उपचारांवर अवलंबून असतात का? उत्तर आहे नाही. हे लोक दीर्घायुष्य जगतात कारण ते इकिगाई दररोज जगतात. त्यांचं आयुष्य कोणत्याही मोठ्या तत्वज्ञानावर नाही, तर छोट्या, रोजच्या सवयींवर उभं आहे. ओकिनावामधील लोक खूप साधा आयुष्य जगतात. ते अति खाणं करत नाहीत, अति काम करत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं, अति चिंता करत नाहीत. पुस्तकात लेखक सांगतात, हे लोक जगण्यासाठी धावत नाहीत, ते जगण्यात रमतात. त्यांच्यासाठी इकिगाई म्हणजे, मी आज जे करतो आहे ते मला आतून शांत करतंय का? हारा हाचिबू 80% नियम. ओकिनावामधील लोक एक फार साधा पण प्रभावी नियम पाळतात. हारा हाचिबू. याचा अर्थ पोट 80% भरल्यावर खाणं थांबवायचं. ते खाताना टीव्ही पाहत नाहीत, मोबाईल स्क्रोल करत नाहीत. ते खाण्याशी जोडलेले असतात. आज आपण काय करतो? खाणं म्हणजे घाई, डिस्ट्रॅक्शन आणि अति. इकिगाई सांगतो, शरीराचं ऐका. जेव्हा शरीर म्हणतं पुरे झालं, तेव्हा थांबा. हा नियम फक्त खाण्यापुरता नाही, तो आयुष्यालाही लागू होतो. आपण अतिश्रम करतो, अतिस्पर्धा करतो, अति आकांक्षा ठेवतो. हारा हाचिबू सांगतो, थोडं कमी पुरेसे आहे. फ्लो, कामात हरवून जाणं. ओकिनावामधील लोक कामाला शिक्षा मानत नाहीत. ते काम करताना फ्लोमध्ये असतात. फ्लो म्हणजे तुम्ही जे करताय त्यात पूर्णपणे बुडून जाणं. तेव्हा वेळ कळत नाही, थकवा जाणवत नाही आणि मन शांत असतं. महत्वाची गोष्ट अशी, फ्लो मोठ्या कामातच येतो असं नाही. तो येतो मासेमारीत, शेतीत, शिवणकामात, स्वयंपाकात, लेखनात. जेव्हा काम आणि मन एकत्र येतात, तेव्हा इकिगाई प्रकट होतो. मोआई, एकत्र जगणं. पुस्तकात सांगितलेला सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक घटक म्हणजे मोआई. मोआई म्हणजे लहान सामाजिक गट, जिथे लोक आयुष्यभर एकमेकांसोबत राहतात. ते आनंद शेअर करतात, दुःख शेअर करतात, आर्थिक मदत करतात, भावनिक आधार देतात. आजच्या जगात आपण किती लोकांमध्ये राहतो, पण किती एकटे आहोत? इकिगाई सांगतो, माणूस एकटा टिकत नाही. मानसिक आरोग्य फक्त ध्यानाने नाही, ते नात्यांनी टिकतं. ओकिनावामधील लोक कधीही पूर्णपणे एकटे नसतात. त्यांचं इकिगाई फक्त मी नाही, ते आपण आहे. वृद्धत्वाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी. आपण वृद्धत्वाला भाबरतो. आपण म्हणतो, आता वय झालं, आता काही शक्य नाही. पण ओकिनावामध्ये वय म्हणजे ओझं नाही. ते लोक 80व्या वर्षीही काम करतात, 90व्या वर्षीही सक्रिय असतात, 100व्या वर्षीही हसतात. कारण त्यांच्याकडे एक कारण असतं, इकिगाई. जोपर्यंत इकिगाई आहे, तोपर्यंत आयुष्य आहे. निवृत्ती म्हणजे काम थांबवणं नाही, तर कामाचा अर्थ बदलणं. मानसिक शांतता आणि इकिगाई. पुस्तकात एक फार खोल निरीक्षण आहे. ओकिनावामधील लोक भविष्यासाठी फार चिंता करत नाहीत, भूतकाळात फार अडकत नाहीत. ते आत्ताच्या क्षणात जगतात. हीच झेन तत्वज्ञानाची मुळं आहेत. इकिगाई म्हणजे आत्ता जे आहे ते पूर्णपणे अनुभवणं. हे लोक आनंद शोधत नाहीत, ते आनंद जगतात. आत्तापर्यंत आपण इकिगाई या संकल्पनेचा प्रवास केला. पुस्तकापासून सुरुवात करून जपानच्या ओकिनावा बेटापर्यंत आणि तिथून आपल्या स्वतःच्या आयुष्यापर्यंत. आता प्रश्न असा आहे, हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण नेमकं काय करायचं? इकिगाई वाचून कोणीही रातोरात बदलत नाही आणि इकिगाई तसं सांगतही नाही. हे पुस्तक तुमचं आयुष्य उलथवून टाकायला नाही, तर हळूहळू समजून घ्यायला सांगतं. इकिगाई सांगतो, आयुष्य बदलायचं असेल तर सगळं एकाच वेळी बदलू नका. एक छोटी गोष्ट बदला. कदाचित सकाळी उठण्याची घाई कमी करा, काम करताना मोबाईल बाजूला ठेवा, खाण्यावेळी खाण्यावर लक्ष द्या किंवा झोपण्याआधी 2 मिनिटं शांत बसा. हे सगळं लहान वाटेल,
पण इकिगाई यात छोट्या सवयींमध्ये लपलेला असतो. आतापर्यंत आपण इकिगाई या संकल्पनेचा प्रवास केला. पुस्तकापासून सुरुवात करून जपानच्या ओकिनावा बेटापर्यंत आणि तिथून आपल्या स्वतःच्या आयुष्यापर्यंत. आता प्रश्न असा आहे, हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण नेमकं काय करायचं? इकिगाई वाचून कोणीही रातोरात बदलत नाही आणि इकिगाई तसं सांगतही नाही. हे पुस्तक तुमचं आयुष्य उलथवून टाकायला नाही, तर हळूहळू समजून घ्यायला सांगतं. इकिगाई सांगतो, आयुष्य बदलायचं असेल तर सगळं एकाच वेळी बदलू नका. एक छोटी गोष्ट बदला. कदाचित सकाळी उठण्याची घाई कमी करा. काम करताना मोबाईल बाजूला ठेवा. खाण्यावेळी खाण्यावर लक्ष द्या. किंवा झोपण्याआधी 2 मिनिटं शांत बसा. हे सगळं लहान वाटेल, पण इकिगाई याच छोट्या सवयींमध्ये लपलेला असतो. इकिगाई आपल्याला एक फार महत्वाची जाणीव करून देतो. तुमचं आयुष्य इतरांच्या टाईमलाईनवर चालत नाही. आज आपण सतत तुलना करतो. कोण कुठे पोहोचला, कोण किती कमावतो, कोण किती यशस्वी दिसतो. पण इकिगाई सांगतो, तुमचं आयुष्य स्पर्धा नाही, ते अनुभव आहे. तुमचा इकिगाई तुमच्यासारखाच वेगळा आहे. पुस्तकात एक फार सुंदर विचार आहे. द हॅपिएस्ट पीपल आर नॉट द वन्स हू अचीव्ह द मोस्ट. दे आर द वन्स हू एन्जॉय द प्रोसेस. आणि हाच इकिगाईचा आत्मा आहे. आपल्या आयुष्यात इकिगाई आणण्यासाठी 5 साध्या गोष्टी. चला, या पुस्तकातून आपण 5 सोप्या गोष्टी घेऊया, ज्या प्रत्येकजण आपल्या आयुष्यात लागू करू शकतो. 1. गती कमी करा. सतत धावणं थांबवा. वेळ कमी नाही, आपणच स्वतःला घाईत टाकतो. 2. छोट्या आनंदांकडे लक्ष द्या. इकिगाई मोठ्या यशात नाही, तो रोजच्या समाधानात आहे. 3. शरीराचं ऐका. खाणं, झोप, विश्रांती हे ऐच्छिक नाहीत, ते आवश्यक आहेत. 4. एकटे राहू नका. नाती जपा, संवाद ठेवा, मोआय तयार करा. 5. जे करता ते मन लावून करा. काम छोटं असो किंवा मोठं, त्यात प्रामाणिकपणा ठेवा. आणि सर्वात शेवटची पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःवर दया ठेवा. आपण सगळेच गोंधळात असतो, शोधात असतो आणि शिकत असतो. इकिगाई म्हणजे परफेक्ट होणं नाही, तर प्रामाणिक राहणं आहे. इकिगाय हे पुस्तक तुम्हाला उत्तर देत नाही. ते तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतं. आणि तेच एका चांगल्या पुस्तकाचं लक्षण आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर कदाचित तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण तुम्ही आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलेल. मित्रांनो, जर हा सखोल, शांत आणि प्रामाणिक इकिगायचा प्रवास तुम्हाला आवडला असेल, तर ग्रंथगाथाला सबस्क्राईब करा. इथे आम्ही फक्त पुस्तकांची माहिती देत नाही, तर त्या पुस्तकांमधले विचार, अनुभव आणि जीवनदृष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हा व्हिडिओ कोणाच्या तरी आयुष्यात थोडासा तरी शांतपणा आणू शकत असेल, तर तो शेअर करा. कारण काही पुस्तकं वाचण्यासाठी नसतात, ती पोहोचवण्यासाठी असतात. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासह, एका नव्या विचारासह आणि एका नव्या प्रवासासह. तोपर्यंत जगण्याचं कारण शोधत नाही, जगण्यातच अर्थ शोधा.